केवळ रस्ते आणि गटारीची कामं केली म्हणजे विकास नव्हे, तर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवण्याला प्राधान्य द्यावं असा सल्ला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद सदस्यांना दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत झालेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर सेवा सप्ताह उपक्रम राबवला जातोय। या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेत वैरण, बियाणे वाटप आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी वाटप कार्यक्रम आज पार पडला। रस्ते, गटारी, सभागृहाची उभारणी या पलीकडे जाऊन आता प्रत्येक गावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची गरज आहे। घनकचरा व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणी पुनर्भरण, सौर ऊर्जा प्रकल्पाला प्राधान्य द्यावं, गावागावांमध्ये स्पर्धा परीक्षेची अभ्यास केंद्र आणि वाचनालयं सुरू करावीत, रोजगार निर्मितीला अग्रक्रम द्यावा, नाविन्यपूर्ण योजना, उपक्रम आणि कामांसाठी हवा तितका निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली। दिवंगत नेते अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी भरभरून निधी दिला। रंकाळा तलाव जलपर्णी मुक्त करणं, काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचं बांधकाम अशी कामं त्यांच्यामुळंच पूर्णत्वास गेली, तर राजाराम महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठासाठी भरघोस निधी दिल्याचं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं। दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील आणि बांधकाम सभापती सारिका नांदेकर यांनीही आजच्या कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त केली। त्यानंतर वैरण आणि बियाणं वितरण करण्यात आलं। तसंच शिलाई मशीन, कडबाकुट्टी मशीन, विहीर दुरुस्ती अनुदान, पॉवर ट्रेलर, दळप यंत्र, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन आणि विद्यार्थ्यांसाठी सायकल मंजुरी आदेश वितरित करण्यात आले। यावेळी सभापती शीतल यादव, श्रद्धा गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर, अभिजित तायशेटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।